सांगत असतो, छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळेस आपल्या दालनामध्ये बसलेले असतात त्यावेळी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजीराजांची चर्चा सुरू असते. महाराज चर्चा असते महाराज किल्ला कोंढाण्याची. ज्यावेळी माझ्या राजमाता जिजाऊच्या डोळ्यामध्ये पाणी, महाराज प्रसंग सकाळचा आहे, राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजीराजांसमोर बसलेले आहे, नाराज आहेत, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. छत्रपती शिवाजीराजे राजमाता जिजाऊंना विचारतात, अहो आई साहेब, अहो कोणी बोललंय का तुम्हाला, अशा गप्प गप्प का तुम्ही? त्यावेळी आई साहेब बोलत नाही. अहो सांगा ना आई साहेब, अहो जर तुम्ही बोलल्या नाही तर हा छत्रपती मरेल हो. त्यावेळी राजमाता जिजाऊ सांगतात, अरे राजा राजा ऐक रे बाबा, त्या उदय भानानं कमल कुंभारीला पळवलंय म्हणे. अरे पळू दे म्हणे, अरे पण तो आपला किल्ला म्हणे, आज तिथे कितीतरी मुलींना कितीतरी बायांना नाचवल्या जात आहे म्हणे, असा तो किल्ला मला परत स्वातंत्र्य पाहिजे किंवा माझ्या स्वराज्यामध्ये मला पाहिजे महाराज. अशी संकल्पना आई साहेबांना ठेवले महाराज. छत्रपती किती आज्ञाधारक आहे मी तुम्हाला सांगतोय महाराज. त्यावेळी छत्रपतीने वचन दिलं, अरे आई सांग ना तुला किती दिवसामध्ये हा किल्ला हवा. त्यावेळी मोहीम ठरते महाराज, येणारी अमावस्या. त्यावेळी महाराज छत्रपती सांगतात, आई बघ दिला तुला येणाऱ्या अमावस्येपर्यंत मी हा किल्ला जिंकून घेणार आणि आपल्या स्वराज्यामध्ये हा किल्ला मी घेणार. अशी चर्चा असताना महाराज आपल्याच उंबरठ्याचे शूरवीर तानाजी मालुसरे महाराज त्या ठिकाणी येतात. आल्यानंतर त्यांचा आनंद वेगळाच असतो महाराज. रायबाचं लग्न ठरलेलं असतं, पण आपला स्वराज्यावरती किंवा आपल्या रायगडावरती बसलेला असणार आपला राजाच आपलं देव, सगळ्यात पहिला मंत्रण द्यायचं ते माझ्या छत्रपतींना. ही भावना आपल्या डोक्यात ठेवून त्या ठिकाणी आलेला असतो, आनंदाच्या भारामध्ये आलेला असतो. राजमाता जिजाऊंना मुजरा केलेला आहे महाराज. मुजरा मानाचा शाहिरा त्यावेळेस महाराज राजमाता जिजाऊला आणि छत्रपती शिवाजी राजांना माझ्या तानाजी मालुसरे मुजरा करतात. आणि महाराज आनंदाच्या भारामध्ये आपल्या हातामध्ये असलेलं त्यावेळीच महाराज एक पान असतं, त्यावरती सुपारी असते, तांदूळ असतात आणि ते आमंत्रण पत्रिका, मूळ पत्रिका, आजची जी पत्रिका तशी पत्रिका राजमाता जिजाऊंना देतात. पण राजमाता जिजाऊ दिल्यानंतर छत्रपतींना दिल्या जाते महाराज. त्याच दिवशी ज्या दिवशी महाराजांना मोहिमेला जायचं असतं त्याच वेळेचा हा काळ असतो किंवा त्या परिस्थितीमधला हा काळ असतो. त्यावेळी महाराज हे दोघं नाराज दिसतात. नाराज दिसल्यानंतर तानाजी मालुसरेंच्या लगेच लक्षात येतं महाराज बालपणीचे मित्र छत्रपती शिवाजी राजांचे असतात. त्यावेळी महाराज ते विचार करतात, अरे माझा राजा दुखी आहे, आमचे आऊसाहेब दुखी आहेत, कारण तरी काय, म्हणून हट्टानं विचारण्याचा प्रयत्न करतात. विचारल्यानंतर सांगतात, अरे राजे, अहो हे बालपणीचं मैत्रीचं हेच फळ का, तुम्ही नाराज का, कोणी काही बोललंय, कुठला आपला एखादा किल्ला आपल्यामधून दूर झालाय, काय झालंय काय? अरे ताना, अरे त्या उदय भानानं कमल कुमारीला पळवलंय म्हणे, आणि तो असणार आपला कोंढाणा, तो किल्ला म्हणे आज परत मला स्वराज्यात हवाय म्हणे. अशा वेळी महाराज परंतु हा किल्ला घेत असताना छत्रपती शिवाजी राजांना ही मोहीम झोपवली म्हणे. आणि राजाने देखील मला शब्द दिलाय की आई साहेब मी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये हा किल्ला घेऊन देतो. त्यावेळी करारतात माझे तानाजी मालुसरे, अरे आम्ही जिवंत असताना आमच्या धान्यानं लढाईवर जायचं आणि आम्ही लग्नात बरबाद म्हणून मिळायचं हे आम्हाला शोभत नाही. करारतात तानाजी मालुसरे आणि सांगतात, आऊ साहेब हा विडा मी उचलतोय, विडा उचलतोय, विडा उचलतो आई साहेब मी हा. अरे आई साहेब म्हणतात, अरे ताना ऐक ताना, अरे तुझ्या घरी तुझ्या रायबाचं लग्न आहे, अरे जाईल छत्रपती जिंकीतील किल्ले, थांब जरा. नाही 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 आई साहेब असं काही चालणार नाही, अरे माझा राजा जर लढायला जाणार आणि मी लग्नात बरबाद म्हणून मिळणार, शक्यच नाही म्हणे आई साहेब. आधी लगीन कोणाण्याचं बघ माझ्या रायबाचं. कराडला महाराज हाक ठरली मोहीम. निघाले तानाजी मालुसरे महाराज, सोबत घेतलं सूर्याजीला सोबत घेतलं सख्या भावाला आणि घरातनं बाहेर पडणार. त्यावेळेस धर्मपत्नी आडवा आली महाराज, आडवा आली आणि सांगू लागल्या, ध्वनी पडतंय का तुम्हाला, 4 दिवसावरती लग्न आलंय.
आणि तुम्ही घरदार सोडून खुशाल निघाला म्हणते मोहीम गेली मी तुम्हाला अडवलं नाही, परंतु आज थांबा थांबा कोणीतरी जाईल, मी राजमाताजी जाऊन बोलते. अरे ऐकतील ते तानाजी मालुसरे कसले महाराज, अहो स्वतःच्या हाताने बायकोच्या कंपाळावर कुंकू पुसलं. अरे जगलो तर तुझा आणि मेला तर माझ्या छत्रपतीचा. वाजवा वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा माणसाचं रक्त पिढत असतो छत्रपती. आणि निघले महाराज स्वतःच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू पुसून माझे तानाजी मालुसरे मोहिमेला निघाले महाराज. आता मधला प्रसंग सांगत नाही, वेळ कमी आपल्याकडे. निघाले महाराज, कोंढाणा किल्ल्यावरती चढले, स्वतःचा भाऊ सोबत घेतला महाराज. तानाजी मालुसऱ्यांचं वय आणि कोंढाणा किल्ला हात चढून आलेला गडी महाराज. आणि उदय भान म्हणजे आजचा तरणवान मुलगा महाराज. समोरासमोर येतात, समोरासमोर येतात, लढाई सुरू होते महाराज. तानाजी मालुसरे थकून आलेले असतात. अशा वेळी महाराज तानाजी मालुसरेची आणि उदय भानाची लढाई सुरू होते महाराज. उदय भान म्हणजे काय साधा सुद्धा नाही, कडवा राजपूत, रगदार भरदार शरीर त्याचं महाराज. पण तानाजी मालुसरे काय कच्चा नव्हता महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला, अरे कांदा भाकरी चुरून खाणारा या सह्याद्रीचा, या कोकणातला माझा तानाजी मालुसरे होता महाराज. साधा सुद्धा नव्हता तानाजी. अरे उदय भान समोर येता शरी, अरे उदय भाना, अरे तुझ्या जर तमासल म्हणे, समोरासमोर लढू म्हणे, पळतोस कुठे, थांब म्हणे. तू कमल कुमारीला पळवणार आहे, माझ्या राजाची शिकवण आहे. अरे इथे हा बाया स्त्रिया आणि गाया वाचल्या पाहिजे. आणि ही चूक तू केली ते बी माझ्या स्वराज्यामध्ये, माझे राजे हयात असताना ही चूक तू केली. तुला चुकी नाही, तुला माफी नाही, तुला शिक्षा मिळणार. समोरासमोर उदय भान आलेला आहे महाराज, डोळ्यासमोर प्रसंगाना. अशा वेळी थकून आलेले तानाजी मालुसरे आणि उदय भानाची लढाई सुरू झाली महाराज. लढाई अशी जोरात सुरू झाली. त्यावेळी महाराज बघताना बघता महाराज तानाजी मालुसरेच्या हातावरती वार होतो महाराज उदय भानाचा. आणि हात महाराज ढाल उडते, ढाली सकट हात उडतो महाराज. आणि महाराज स्वतःचा शेला काढतात, हाताला गुंडाळतात तानाजी मालुसरे आणि परत लढायला झुकतात महाराज. लढतात काढतात आणि स्वराज्य डोळ्यासमोर आणतात. अरे हात उदय भान करवट अनेक स्त्रियांना याला नाचवले, त्याला तर मी सोडणार नाही. आज शब्द दिला आऊसाहेबांना, शब्द दिला राजमाता जिजाऊंना, शब्द दिला माझ्या राजांना. अरे मेहनत तरी बेहतर, पण किल्ला कोणाला घेणार. अशा वेळी माझा पेटतो तानाजी. डोळ्यासमोर बजरंगबलीला आणतो, डोळ्यासमोर महादेवाला आणतो, छत्रपतीला आणतो. हर हर महादेवची डोळ्यात किंकाळी देतो महाराज. आणि असा वार करतो उदय भानावरती. साप दिशी वार केल्यानंतर उदय भान खाली पडतो महाराज. पण काय होतं महाराज, त्यावेळी महाराज तानाजी मालुसरे एवढे थकतात, मोहून पाठीमागून एक चुकून एक गडी येतो महाराज. आणि तानाजी मालुसरेच्या पाठीमागून तलवार करतो महाराज. तलवार घातल्यानंतर महाराज ज्या ठिकाणी भगवा ध्वज असतो त्या ठिकाणी तानाजी मालुसरे असा भगवा ध्वज धरून बसतात. वाट बघतात, मशाल पेटल्या जाते, राजांना संदेश दिला जातो, संदेश दिला जातो. राजा आनंदात होतात. आऊ साहेब किल्ला घेतलाय, किल्ला घेतलाय माझ्या ताण्यानं. आऊ साहेब आनंदाने पालखी सजवा, माझ्या गळ्याला किल्ला घेतलाय. भेटण्यासाठी महाराज छत्रपती शिवाजीराजे कोंढाण्याकडे निघतात. घोड्यांच्या टापा महाराज टप 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 करत या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून माझे छत्रपती कोंढाण्याकडे निघतात महाराज. कोंढाण्याकडे जातात, कोंढाण्याकडे जातात. पण त्यावेळेस माझा तानाजी शेवटचा श्वास घेत असतो. पण एकाच उमेद डोळ्यापुढे असते, अरे छत्रपतींना बघायचं आणि शेवटचा मुजरा करायचा, राजांना भेटायचं. या सुरामध्ये असते महाराज. बघता बघता छत्रपती समोर हजर होतात महाराज. छत्रपती हजर होतात आणि माझा तानाजी मालुसरेंना मुजरा हाताने करायचा असतो महाराज. तोच हात माझ्या तानाजी मालुसरेंना असतो. अरे दुःख वाटतं, दुःख वाटतं राजे, तुम्ही इथे आलात. डोळ्यातून गळगळा सुरूच्या धारा लागल्यात महाराज. मरणार माहित होतं, आता पण जगणार नाही. परंतु अरे या शेवटचा मुजरा माझ्या राजांना करायचा आहे. परंतु कसा करणार, हातच शिल्लक नव्हता ना महाराज. त्यावेळी महाराज छत्रपती कडकडून मिठी मागताना ताना, अरे काय केलं ताना, अरे घरी तुझ्या रायबाचं लग्न आहे ताना. अहो राजे दुःख
त्या गोष्टीचं नाही, माझ्या तानाचं लग्नासाठी माझा देव उभा आहे. तुम्ही स्वतः माझ्या पोलाच्या पाठीशी उभा राहणार याची गॅरंटी मला आहे, खात्री आहे राजे. परंतु दुःख एका गोष्टीचं वाटतं, अरे माझा देव, माझा राजा माझ्या समोर आलाय, पण माझा हात त्याला मुद्रा करण्यासाठी शिल्लक नाही महाराज. दुःख वाटतं तानाजी मालुसरे महाराज, दुःख वाटतं त्या गोष्टीचं. त्यावेळेस माझे छत्रपती कडकडून मिठी मारतात महाराज. मैत्री काय असते ना महाराज, जेव्हा काळजाचा तुकडा दूर होतो ना त्यावेळेस समजतं महाराज छत्रपती, अरे नाही रे ताना, तू जगायला हवा. अरे तुम्ही मेल्यानंतर महेश्वराची मिळून उपयोगाचं काय, अरे हा किल्ला मिळून उपयोगाचं काय. ताना धीर धर, ताना धीर धर, मी आपण काहीतरी करू, उपचार करू. पण नाही, अहो राजे, मला समोर वैकुंठ दिसतंय, माझ्या देवाचं दर्शन मला झालंय. आता जगण्याची आशा नाही राजे, जगण्याची आशा नाही. हे तरी बेहतर महाराज असं म्हणतात आणि हर हर महादेवची किरकारी करलो. हर हर शेवटचा श्वास तानाजी मालुसरे घेतात. त्यावेळी महाराज तानाजी मालुसरे धरणी पडतात आणि महाराज त्या कोंढाण्याला माझे छत्रपती जोरात कडकडून सांगतात, अरे कोंढाणा ऐक, अरे माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला महाराज. म्हणून त्या किल्ल्याला सिंहगड नाव पडलं महाराज. असा हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि त्यातली त्या तुमच्या कोकणातला आहे. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. असेच कार्य करत असताना आपल्याला कोणाची भीडभाड बघायची नाही महाराज. त्या अगोदर आपण शेवटच्या चरणावर येऊ, पण ह्या स्वराज्याचे धाकले जण